नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण उपवासाचे मस्त असे खमंग आणि कुरकुरीत भजीची रेसिपी पाहणार आहोत। साबुदाणा वडा, थालीपीठ किंवा डोसे खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर ही भजी जरूर ट्राय करून पहा। बनवायला खूप सोपी आहे, अजिबात जास्त काही वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटात तयार होतील अशी खमंग आणि खुसखुशीत ही भजीची रेसिपी आहे। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर ही जी भजी बनवत आहोत ना, ती बटाटा वापरून आज आपण ही भजी बनवणार आहे। तर कच्चा बटाटा घेतलेला आहे, मी ते किसून घेतलेला आहे, त्यानंतर काळा पडू नये याकरता मी याला पाण्यामध्ये ठेवलेला आहे। थोडासा आपल्याला हा जाडसरच किसायचा आहे, जेणेकरून तो भज्यांमध्ये छान व्यवस्थित दिसेलही आणि खाताना सुद्धा जाणवेल। त्यानंतर हा बटाटा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जमेल तितकं पिळून यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे। आता त्याच मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी भिजवलेला वाटीभर साबुदाणा घेतलेला आहे। तर इथे मी भिजवलेला साबुदाणा वापरलेला आहे। जर तुम्ही साबुदाणा भिजवायला विसरला असाल तर त्याऐवजी तुम्ही साबुदाणा भाजून आणि त्याची मस्त अशी पावडर करून सुद्धा ह्या बटाट्यांच्या भजीमध्ये वापरू शकता। मस्त असा छान मऊसूत हा साबुदाणा इथे मी भिजवून घेतलेला आहे, साधारणतः 1 वाटीभर। जेवढा बटाट्याचा किस आहे ना, तेवढाच आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे। सगळं जे जिन्नसांचं प्रमाण आहे ना, एकाच वाटीने घेतलेलं आहे। त्यानंतर भजी छान कुरकुरीत व्हावी आणि याला छान असं बाइंडिंग यावं याकरता 1 वाटी मी ते भगरीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे वरईचं पीठ। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, बारीक कापलेली हिरवी मिरची घेतलेली आहे। इथे मी अर्धा चमचा इथं जिरं घेतलेलं आहे। जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल किंवा जे काही जिन्नस खात नसाल ना, ते इथे तुम्ही पूर्णपणे वगळू शकता, टाकले नाही तरीही चालेल। त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि छान अशी भजी थोडीशी चटपटीत लागावी याकरता 2 चमचे आपल्याला दही घालायचं आहे। जर दही नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रससुद्धा वापरू शकता, त्यामुळे भजी अजूनच छान टेस्टी लागतात आणि मस्त असे मऊसूतसुद्धा होतात। सोबतच इथे मी 1 चमचाभर साखरसुद्धा घातलेली आहे। आता साखर जरी तुम्हाला इथे आवडत नसेल ना, तर तुम्ही साखरसुद्धा वगळू शकता। कोथिंबीर घातलेली आहे। आता पुन्हा एकदा सांगते, तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर किंवा जिरं खात नसाल ना, तर हे दोन्हीही पदार्थ इथे स्किप करू शकता। आता इथे हे मिश्रण आपल्याला एक छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, कारण बटाट्यामध्ये बरंचसं मॉइश्चर असतं आणि थोडंसं आपण दहीसुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे यामध्ये पाण्याची आवश्यकता लागत नाही। जर अगदी जास्त घट्ट तुम्हाला वाटत असेल ना, तर आपल्याला 1 चमचा किंवा 1 ते 2 चमचेभर पाणी यामध्ये टाकून मस्त असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे पहा, मी अजिबात जराही पाणी वापरलेलं नाही, बिना पाण्यामध्येच हे जे पीठ आहे ना, छान असं भिजवून घेतलेलं आहे। छान अशी भजी बनवू शकता किंवा अशा पद्धतीने वडेसुद्धा तुम्ही तयार करू शकता। तर ही भजी बनवत असताना इथे जर तुमच्याकडे वरईचं पीठ नसेल, म्हणजे भगरीचं पीठ नसेल, तर तुम्ही फक्त साबुदाण्याची पावडर करून सुद्धा ही भजी बनवू शकता किंवा राजगिऱ्याचं पीठ घेऊ शकता किंवा शिंगाड्याचं पीठ घेऊ शकता। त्याची ही जी भजी आहे ना, मस्त अशी तयार होतात। तेल इथे मी छान असं मीडियम गरम करून घेतलेलं आहे। आता मीडियम गरम तेलामध्ये छान अशी आपल्याला भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही, मोठ्या गॅसवरती तळली तर आतून ही जी भजी आहे ना, कच्ची राहतात आणि कमी गॅसवर सुद्धा आपल्याला तळायची नाही। जर कमी गॅसवर तळली तर आपली जी भजी आहे ना, जास्त तेलकट होतात। त्यासाठी ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की तेल जे आहे हे मीडियम गरम आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि तळल्यानंतर आपोआपच ही वरती येतात, तुम्हाला दिसत असेल। मस्त अशी कुरकुरीत आपली ही भजी या ठिकाणी तयार झालेली आहे। सेम पद्धतीने अजून काही भजी तळून घेऊया। तेलाचं टेम्परेचर जर कमी झालं असेल ना, तर थोडंसं पुन्हा एकदा त्याला सेट करून घ्यायचं आणि त्यानंतर भजी सोडायची। जर तेलाचं टेम्परेचर कमी झालं आणि भजी सोडली तर भजी आपली तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते किंवा तेल पिण्याची शक्यता असते, त्यामुळे ही सुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे। मस्त अशी गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला ही भजी तळायची आहे। सोबतच काही हिरव्या मिरच्यासुद्धा आपण तळून घेणार आहोत। ह्या भजींसोबत आपल्याला वेगळ्या कुठल्या चटणीची सुद्धा आवश्यकता लागत नाही। अगदी उपवासाच्या दिवशीसुद्धा तुम्ही आरामात 5 मिनिटात बनवता येईल, इतकी सोपी ही भजी आहे। बनवायलाही सोपी आहे आणि खायला म्हणाल तर त्याहून भन्नाट आहे। तर दुसरी ही बॅच आपली भज्यांची इथे तळून झालेली आहे। तर जेवढे आपण जिन्नस घेतले होते ना, त्यामध्ये साधारणतः 3 ते 4 जणांना पुरतील इतकी भजी आपली या ठिकाणी तयार होतात। मस्त अशी आपली ही भजी या ठिकाणी तयार झालेली आहे। अगदी मस्त कुरकुरीत ही भजी लागतात। तर ह्या आषाढी एकादशीला ह्या पद्धतीने भजी नक्की ट्राय करून पहा।
उपवासाचे तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना, तर नक्की ही भजी ट्राय करा. डोसे, साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा खाण्यापेक्षा थोडीशी चेंज म्हणून तुम्ही ही भजी नक्कीच ट्राय करू शकता आणि खायलासुद्धा इतकी छान लागतात. तर फक्त उपवासाच्या दिवशीच नाही तर एरवीसुद्धा तुम्ही ही भजी तळून खाऊ शकता. तर हे पहा, अगदी खुसखुशीत ही भजी या ठिकाणी तयार झालेली आहे. आतूनसुद्धा मस्त अशी पोकळ आणि जाळीदार तयार झालेली आहे. तर मग कशी वाटली तुम्हाला ही उपवासाच्या भजीची रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. आता रेसिपी पाहत इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.